श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर आम्ही चाललो होतो आज गौरी पूजनसाठी फुलं आणायला. तर पाहूया नर्सरीमध्ये चाललेलो इथं. लक्ष्मी आई बसवलेलं आहे. तर मित्रांनो काय काय साठी चाललो आपण? आम्ही चाललेलो आहेत गौरीसाठी फुलं आणायला गुलाबाची. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत. नका येऊ लय लांबे. हा खरंच का पोस्ट करणार आहे? खरंच पोस्ट करणार करणार की पोस्ट. आता मी लय मोठे काढले. आज पहिलाच व्हिडिओ आहे ना. हाय गाईज, माझ्या भावाला सपोर्ट करा प्लीज. लाईक अँड सबस्क्राइब. तर मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहेत थोडं. कशासाठी चाललेलो आहे ते ताई सांगाल तुम्हाला. आम्ही गौऱ्यांचे फुलं आणायसाठी चाललेलो आहे. मला काय बोलता येत नाही मित्रांनो त्या गोष्टी. तर तुम्ही पण चला आमच्या सोबत. झालं का? लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या. चला आजीला घरी सोडून चाललेलो आहे डबल. आज दिवसभर मला ड्रायव्हर बनवलेला आहे घरच्यांनी. सगळं सोडून आज मी ड्रायव्हर किस करतोय. नुसतं ड्रायव्हर बनवलंय. सकाळी नंबर प्लेट आणायला गेलो. आता ताईसोबत फुलं आणायला चाललोय. तर चला जाऊया. हॅलो गाईज, तर बघा आता आम्ही चाललो आहे फुलं आणायला गौऱ्यांसाठी. आणि मामा गेट तिथे थांबा. आणि पुढं एक नर्सरी आहे, तिथं आम्ही थांबणार आहे फुलं घ्यायला. तर गाडी चालवत आहे मामा, ओमकार मामा. कारण मामालाच गाडी येते. मामाच चालवणार आहे. घरी काही दुसरं कोणी माणूस नाहीये. सगळे आपापल्या कामाला गेलेत. आणि आम्ही आहे 4 जण. तर इथंच ना. हा इथंच. इथंच आम्ही फुलं चोरी करणार आहेत आज. आम्ही फुलं सर्वात मोठी इथं नर्सरी जास्त इंटरेस्ट होतो. नर्सरी इथंच आहे. छान फुलं भेटतात. बघूया देतात का फुलं. गाडी आता आला. गाडी पार्किंग करतोय आता. हे गेलेत सगळे पुढं. फुल कॉन्फिडन्सने गेलेत. फुलं भेटतील का नाही हे नाही माहिती. यांना देणार का नाही कोणी. बघूया गाडी आणि पार्क इथं करूया आपण. CCTV कॅमेरे पण लागलेले आहेत. त्याला गाडी पार्क केली आहे. हा आरशू आहे. भेटतात का? चला काय चाललं फुलं घेतो. ठीक आहे. थँक्यू. तर त्यांनी खाली लावलेलं आहे आम्हाला फुलं बघण्यासाठी. तर बघूया आता किती खाली जायचंय. तर आज सगळा अभ्यास वगैरे सोडून मी यांच्या मागं फिरतोय आज. तर बघूया. आणि आज मामा दिवसभर तर ड्रायव्हर बनलेला. छोटूच आहे का काय. छोटू बोलतोय दिवसभर ड्रायव्हर बनवले मामाला आज आम्ही. पण मामा गायब होणार. बघूया आता मावशी पुढे कशी वाट मुलगा बघतेय दिसला आम्हाला. फुलासाठी. बघू भेटतात का फुलं. इकडं खूप दूर आहे. बघा अशा प्रकारे ताई चाललेली दिसत असेल. बाबू हर्षू आणि मी चाललेलो आहेत. गाडी आतमध्ये आहे अलाउड. तर बघूया आता गाडी घेऊन जाऊया. पण आम्हाला माहितच नव्हतं गाडी अलाउड आहे. आम्ही इथं राहतो तेवढ्या जवळ. पण कधी इकडं आलेलो नाही त्या नर्सरीमध्ये. पण तर आज आम्हाला माहिती होईल. मी आणि माझी मम्मी आतमध्ये. आणि दीदी आलेली आहे. कोण आलेले? मी आणि मम्मी आणि दीदी आलेली आहे या नर्सरी मध्ये. आता हे 2 व्हीलर घेऊन आलते. 2 व्हीलर यांची आत सोडली होती का ते पण नाही माहिती. तर बघूया काय होते. चला गाडी घेऊन जाऊया आता आपण. गाडी इथं पार्क केलेली आहे आपण बाहेर. पाहू शकता. ही कॅडबरी कंपनी आहे. इथूनच कॅडबरी वगैरे सप्लाय होते सगळं. इथंच कॅडबरी बनते. इथून गोडाऊनला येते. गोडाऊनवरून सरळ ट्रान्सपोर्टला दुसऱ्या कंपनीमध्ये जाते. तर बघूया. चला गाडी घेऊया आपण. कसं काय बघू. तर बघूया साईडला पण. हॉरिझन फ्लोरा इंडियन लिमिटेड पोस्ट इंदुरी. आता इथून गाडी बसल का नाही सर्वात मोठी चिंता आहे. गाडी बसलेली आहे. तर पाहूया आता काय होतं. घासलेली नाहीये. व्यवस्थित बघूया. खूपच लांब होतं. बरं झालं आपण वापस आलो. काय रे बाबू लांब होतं. पाय दुखले असते तुझे नाही का? बरं झालं आपण लावून तर
मित्रांनो आमचे पहिला व्हिडिओ आहे, आम्ही पहिल्यांदा पण मित्रांनो हा आमचा पहिलाच व्हिडिओ आहे आमच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला ओमकार ब्लॉग्स म्हणून. तर आम्ही अगोदर पण व्हिडिओ टाकले होते पण काही कारणास्तव ते डिलीट झाले. त्याच्यावर गणपतीचा पण एक व्हिडिओ होता माझ्या फोटो सोबत. तर गणपती आले म्हणून सुरुवात पुन्हा केली, बघूया आता काय होते. तर अशा प्रकारे फुलं नाही भेटल्या मला. आता आम्ही चला आता इथून दुसरीकडे जायचंय आता, बघूया आता पुढे भेटतात का. कुठं जायचंय का फुलं घ्यायला? नाही आता जायचंय का घरी जायचंय आता विचारू आपण. विचारते ताईला, मोठ्या ताईला विचारते. ताई छोटी ताई मोठ्या ताईला विचारते. ती आमची किती 3 नंबरची ताई आहे आमची. 3 नंबरची छोटी ताई आहे, मोठी नाही आहे. हिच्यापेक्षा छोटी आहे, हिच्यापेक्षा 2 मोठ्या आहेत. बघूया आता काय होतंय. आता ही मागची मुलगी दिसते, हा जो मुलगा दिसतोय हा माझ्या 4 नंबरच्या बहिणीचा आहे. सकाळीच यायला लागतं मग. तर गाईज पण ब्लॉग बनवत होतो. एक गणपतीचा व्हिडिओ पण होता त्याच्यात. बघूया आता आपण त्या रोडला बोलून तर नाही जात, रोडवरती जाऊया आपण. काय होतंय ते. नक्की नाही आता 50 रुपये भेटत मला तर विशेष आपल्याला पहिलं पण आम्ही ब्लॉग बनवत होतो. एक गणपतीचा टाकला होता. काय झालं थांबा, डिसिजन आहे का काय बोललाय? आणायचंच आहे. 3 नंबरची बहीण बोलली आणायचंच आहे, एक्स्ट्रा पैसे द्यायला पण तयार आहे ती. हो पण 50 रुपये एक्स्ट्रा देऊ राहिली ती. खरं बोललं तर ती 50 रुपये देऊ राहिली. हो आता आमचं डिसिजन झालं आहे गाईज. तर आम्ही चाललोय आंबीला. डिसिजन केलं आहे. अर्जंटली डिसिजन होतात आमच्या इथं, सगळे डिसिजन घेणारेच आहेत. कोणाच ऐकावं कोणाच नाही ऐकावं कळत नाही. तर आता आम्ही डायरेक्ट इंदोरीवरनं कानेवाडीवरनं डायरेक्ट आंबीला चाललेलो आहेत फुलं घ्यायला. ते पण 50 रुपयाची फुलं घ्यायला चाललो. थोडे नाही तर 50 रुपयाची खूप फुलं येतील. आता मी तुम्हाला दाखवतो 50 रुपयामध्ये किती फुलं येतील. तर आज मी मित्रांनो माझा अभ्यास करून घरी थांबलेलो आहे काम करण्यासाठी. बघूया काय होतंय. आणि जेसीबीची कंपनी कशी चाललोय आम्ही. आंबीमध्ये त्या रोडला चाललोत म्हणे. अरे बघ तिकडे काय झालंय. आता पाहूया, चाललो आता आंबीला आम्ही डायरेक्टली. काय होते बघूया. डंपरमुळं पूर्ण रस्ता अडल्या गेलेला आहे, सिंगल रोड असल्यामुळं ओव्हरटेक करता येत नाही इथं. तर दमानी फुलं बघा. जर हवे रोड असला असता तर. फुलाची क्वांटिटी जास्त असल्यामुळे आम्ही चाललेलो आहेत फक्त इकडं, बाकी काही नाही. बहिणीने पूर्ण 50 रुपये पाठवलेत. बघूया आता. तर बघूया अजून काय लागेल. मार्केट रोड आहे इथं. चला मित्रांनो, डंपर तर मागे राहिलंय. फुलं इथं कोणाला तरी विचारलं. भेंडीची फुलं घ्यायचे काय? तर भेंडीला इथं फुलं आलेले आहेत मित्रांनो. भेंडीचे फुलं नाही येते. भेंडीचे फुलं नेले असते तरी बहिणीला समजलं नसतं पटकन. आलो ना. बघूया आपण काय होतं. वाटत तर नाही इकडे फुलं भेटते. बघूया मित्रांनो आज गाडी जास्त शांत वाटत आहे. बघा काय बोलतोय. गाडी जास्त शांत वाटत आहे. कारण आज गाडीमध्ये ह्या बहिणीची मुलगी नाहीये, छोटी मुलगी. नाहीतर यांचे पुढं मागं बसण्यासाठी भांडणे चालू असतात. तिथं बरंच झालं. तर छोटा रोड असल्यामुळं खूप काळजी घ्यावं लागते. चला रोड दाखवतो मित्रांनो किती छोटा आहे. तर मित्रांनो रोड किती छोटा आहे. मित्रांनो रोड छोटा तर आहेच, पण रोड खराब पण एवढा आहे. गाडी डायरेक्ट रस्त्याच्या खाली जाऊ राहिली. बघूया आता. तुम्ही इथं पाहू शकता, छोटा रस्ता असल्यामुळं इथं ट्रकची दुर्घटना झालेली आहे. तर आपण बघूया आता. मला दाखवतो मी इथं पूर्णपणे. तर मित्रांनो मावशीला लई भीती वाटते. तर इथं पाहू शकता तुम्ही, एवढा छोटा रस्ता आहे.
आणि ट्रकवाल्याने मला वाटतंय डिझेल सांडलं वाटतं तिथं. पूर्ण डिझेल वगैरे इथं ऑइल वगैरे सांडासांडी झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता. हे टँकर आहे टँकर. ऑइल टँकर आहे. पूर्ण ऑइल टँकर पलटी झाली इथं. तर पूर्णपणे इथं पोलीस पण आले होते. आय थिंक पोलिसाची गाडी पण भेटली होती आम्हाला. आम्हाला पुढे पोलिसाची गाडी पूर्णपणे ऑइलची पलटी झालेली आहे तिथं. आणि मित्रांनो मोबाईल मित्रांनो अशा रोडमध्ये तुम्ही जास्त जेवढा रस्ता हे करताय तेवढा रस्ता करा. वर फिरून या वाटलंच तर. काळजी पहिली घ्या. आणि गाईज आम्ही इथं रोड एवढे असे खराब रोड चांगला आहे पण रोडवरती दिसतच नाही पुढून गाडी आलेली. आय थिंक तो पोलीस वगैरे आलते ट्रक पशी गाडी दिसली होती पोलिसांचे. बघूया मित्रांनो इथून नर्सरी सुरू होतात आता. एक कंपनी आय थिंक नवीन कंपनी हो राहिली इथं किंवा प्लॉटिंग पडलेली आहे आय थिंक. स्कूल होते का काय इथून सर्व नर्सरी सुरू होतात इकडं. मित्रांनो बरोबर व्हिडिओ शूट करता येत नाहीये मला कारण गाडी इथून- पण इथून- इथून चालवायची आहे विचारणार. आणि गाडी पण चालवायची आहे. मोठा कंटेनर असल्यामुळं थोडं ऍडजस्ट करून गाडी घालतो. इथं विचार बरं. काय आपली नर्सरी बघतात ते फुलं. अशा प्रकारे आपण इथे विचारू ताईंना. फुल 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 है. तो किधर मिलेगा? इथं भेटता येतं राईट साईडला. बघूया इथं आत गाडी दाबूया. दोन्ही साईडला भेटते. दोन्ही लेफ्ट साईडला आणि त्यांनी राईट साईडला. परमिशन सांगितली की दोन्ही साईडला भेटतील बोलत. तर इथंच गाडी लावूया आपण कॉर्नरला. तर रोड असल्यामुळं थोडी गाडी मागं पुढे करू. इथं आय थिंक भेटतील आपल्याला. तर मी तुम्हाला सांगतो जर कधी रोडला आलात तर या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते. तर नानोली नानोली नानवली गावाच्या पुढे फुलं भेटतील तुम्हाला. तर मी तुम्हाला दाखवतो. तर एक मिनिट. तर मित्रांनो हे नर्सरी आहे. आता इथं आम्ही चेक करतोय फुलं भेटतात का नाहीत. आणि हे बघा तुम्ही नाव पण बघून घेऊ शकता. तर अशा प्रकारे इथं नर्सरी आहे. बघूया आपण आतमध्ये फुलं भेटतात. तर मित्रांनो वेस्ट फुलाचं काय शिकलं नाही. पंच फुलामध्ये सांगितलं त्यांनी आहेत. पंच फुलाचं काही करायचं नाहीये. फुलं फक्त रांगोळीसाठी लागतात. बघूया एक्झॅक्ट समोर इथं नर्सरी आहे याच्यात. आपण पण तर बघूया इथं भेटतात का. त्याच्यामध्ये कलरफुल फुलं नाही भेटत आहे. एकच कलर. याला फक्त मी ब्लॉगिंगसाठी आणलंय हर्षूला. कारण ब्लॉगिंगमध्ये खूप बोलत असतो. बघूया चालते नर्सरीमध्ये येतं आम्ही. हर्षू काय म्हणतोय. कॅमेरे लागलेले आहे. कॅमेरा वगैरे फुल. चला इकडं बघूया. तर इथं भेटतील फुलं. भेटली तर बंचमध्ये फक्त 20 फुलं भेटतील. 20 फुलांनी आमचं काही होणार नाही एवढं काही. रांगोळीसाठी भरपूर फुलं लागतात. बघूया. तर मित्रांनो आज असं वाटत नाही की आम्हाला फुलं भेटू शकतील. कारण आज आम्ही फक्त इकडून तिकडं चाललेलो आहे. सकाळपासून माझ्या मागं हेच चाललंय. इकडं आलो की तिकडं लावतात. तर बघूया चला कुठं भेटतात फुलं. इकडं त्यांनी मॅडमकडे लावलंय. मॅडमला विचारा म्हणल्या. गाडी तिथं पार्क आहे. पाहूया आता मॅडम काय बोलतात. पाहूया. इथं ऑफिस आहे वाटतं त्यांचं. मोबाईलला पण चार्जिंग खूप कमी आहे. ब्लॉग पण मी अर्ध्यातच संपवेल. पाहूया ऑफिस कुठे आहे. चला. तर मित्रांनो कोणी तर काही दिसत नाही आहे इथं. पूर्ण नर्सरी खाली आहे इथं. त्यांनी मॅडमकडे पाठवलं होतं पण इथं पण कोणी नाही आहे. तर फुलं भेटायचं आज अवघडच दिसतंय. पाहूया काय होते आता. सगळे कंटाळलेले आहेत आता. तर इकडं पण कोणी नाही आहे. कोणत्याच साईडला कोणीच दिसत नाही आहे इथं. आय थिंक आम्हाला बंचच बाय करावं लागेल. बंच घेऊनच जावं लागेल माझ्या हिशोबाने.
तर इथं पण कोणी नाही आहे, पाहू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो इथं काय कोणी दिसत नाही आहे. आवाज मारला खूप, मॅडम. आता आम्हाला पुढे बघायला लागेल. नाही आहे इथं कोणीच. नाही तर अजून पुढे जायला आय लागेल. थिंक आम्ही पुढं जाऊया, नाही तर बंचच बाय करतो आम्ही. मॅडम तर काय नाही तिथं ऑफिसमध्ये. पहिली गोष्ट तर मला इथं ऑफिसच दिसलं नाही आहे. पाहूया आता. कॉल गेलेला आहे बहिणीला. तर मित्रांनो आता डिस्कशन चाललं आहे, बंच घ्यायचं आहे का फुल घ्यायचं. फुल तर काय मिळू शकले नाही तर नर्सरीमध्ये तर कोणी नाही. पण आता पुढं पाहूया आपण. इथं तर काय मिळू शकले नाहीत फुलं. तर गाडी लॉक केली ते. पाहूया आता पुढं जाऊन भेटतात ते का नाहीत. चला मित्रांनो. तर डॉगेश भाई यांना विचारलं होतं आम्ही फुलं भेटतील का. तर 2 मुलींनी इथं सांगितलं आहे Doggies भैया लेफ्ट साईडला फुलं भेटतील ते बोलल्या, पण ते राईट साईडला हात करत होत्या. त्यांची थोडी टिंगल मस्ती करून चाललेलो आहे आम्ही पुढं. ही इधर भेट. आज मित्रांनो काही झालं तरी आज आम्ही इथून फुलं घेऊनच जाणार आहेत. हा. घेऊनच जावं लागतील, मित्रांनो कारण आदेश आहे आम्हाला तसा. डॉगीज तर मित्रांनो तुम्हाला करामती दिसत असेल इथं बघा हौदावरती. मित्रांनो डॉगीज भैया करामती असा दिसतोय मला. हे बघा मी झूम केलेलं आहे तुमच्यासाठी. मित्रांनो डॉगीज पूर्ण भैया माकड चाळे करतोय मित्रांनो. आज एवढ्या छोट्या याच्यातून गाडी चालवावं लागली ना, ते सवय तर आहे मला. तर तर मित्रांनो बघूया डॉगीज आता इकडे भेटतात का फुलं. तर मित्रांनो इथं पण तसाच एक छोटा करामती दिसत असेल तुम्हाला. हे बघा हा हर्षू पण तसाच होता आमचा लहानपणी. ते हाय म्हण, हाय 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 म्हण ना, हाय हाय म्हण. तर तो भाय वर करून दाखवतोय फक्त. हा पण छोटा तसाच होता लहानपणी, सेम त्याच्यासारखाच दिसतोय. तर बघूया इथं तर भेटते. डॉगीज भैया म्हणले 100% आहे भेटतील की इथं इथं फुलं. फुलं. बघूया फुलं इथं पण भेटले नाही. त्यांनी पुन्हा वरती जायचं सांगितलं आम्हाला. आणि आम्हाला वरती पण तसंच आहे. आणि आम्हाला डॉगीज भैयाने खोटं सांगितलं आहे. डॉगेश खोटा बोललेला आहे आम्हाला की इथं फुलं भेटतील म्हणून. तर आता बघूया काय होत आहे. तर अशा प्रकारे निघूया आता आपण. पुन्हा त्याच रोडला वरती जायचंय. त्याला पण कंटाळा आलेला आहे. तांबडे देऊ राहिले. छोट्या डॉगेशने आम्हाला रस्ता खोटा सांगितला होता. हे बघा रोडला बसलाय तो, हा वाला डॉगेश. आणि त्यांचे मित्र पण बसलेले आहेत. त्याचे मित्र पण आहेत तिथं, त्यामुळे आपण शांत निघून जाऊया. तो आम्हाला खोटा रस्ता सांगितला डॉगेश. तर थोडी जरी अजून गाडी मी जागेवर थांबवली असते तर गाडी फसवत होते. या मॅडम आम्हाला आज ड्युटीला चांगलं लावलेलं आहे. या मॅडमनी, छोट्या मॅडम. लावलं तुझे लहान तर मित्रांनो ह्या मुलीने आम्हाला सांगितलं होतं इकडे फुलं भेटतील. समोर एक मुलगी आहे बघा, तिने सांगितलं होतं आम्हाला. त्याची थोडी मजा घेऊ. ए यार दीदी नाही भेटले फुलं आम्हाला, नाही भेटले. मित्रांनो फुलं इथं पण भेटलेलं नाहीत आम्हाला. तर आज असंच चालायचं आम्हाला. सगळेजण म्हणतात ते इकडे भेटेल, इकडे भेटेल, पण काय भेटेल. बघूया. तर त्यांनी सांगितलंय पुढं जावं म्हणून. पुढं पाहूया आपण भेटतायत. तर मित्रांनो पूर्ण आज आम्ही आंबेगाव भेटलेलो इथं. आंबेगाव हिंडून पण आम्हाला कोणत्याच नर्सरीमध्ये फुलं नाही भेटलेले. पूर्ण नर्सरी आहे तिथं, पूर्ण एक पण नर्सरीमध्ये फुल नाही आहे. ते बोलतात की 11 वाजता सगळे फुल डिस्पॅच होऊन जातात इथून. पण तरी पण थोडेफार वेस्टेड फुलं पण आम्हाला चालले असते. पण वेस्टेड फुल पण नाही भेटले. रांगोळीसाठी फुल लागतात. आता पाहूया. आता नाही घ्यायचे फुलं तर आम्ही सरळ आता जाणार आहेत आम्ही डायरेक्ट. पाहूया आता काय होतं. नो मगाशी जो तुम्ही ट्रक पाहिला होता समोर पलटी झालेला आहे, तरी पण इथे कंटेनरवाल्याने घातलेली गाडी. तो मागे तर घेऊन राहिला आहे. आणि इथं एवढं ट्रॉफिक होईल म्हणून माहिती नव्हतं. नाहीतर तळेगाव MIDC मधून गाडी घेतली असते आपण. तरी पाहूया आपण आता काय होते. मित्रांनो ते उत्तर गेलेला आहे. तर तरी तो कंटेनरवाला मागे घेतोय पण समजत नाहीये तो मागे घेतोय का. इथं हा ट्रक पलटी झालेला आहे. दाखवतोय टँकर आहे ऑइलचा. पूर्ण मला वाटतंय पहिल्यांदा इकडे घातली असेल त्याने, माझा एक अंदाज असं बोलतोय. आणि नंतर इथून गाडी सरकलेली आहे बघा, तुम्ही रस्ता बघू शकताय. पूर्ण हा ऑइलचा टँक आहे. तुम्हाला थांबून दाखवतो थोडं. भारत बेनचं आहे. पूर्ण असं ऑइल या प्रकारे पूर्ण. आय थिंक यांनी तर शेतात घातलेली असेल गाडी सरकल्याच नंतर.
मक्के पूर्ण इथं खराब झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मोठ्या गाडीवाले जेवढा हा रस्ता होईल तेवढा अवॉइड करा, टाळा रस्ता. आणि तळेगाव MIDCतून गाड्या घाला मोठ्या रस्त्याने. तर मित्रांनो पूर्ण नर्सरी आज आपण हिंडून आलेलो आहेत, पण तरी पण एकही फुल आपल्याला भेटलेलं नाही. तर अशा प्रकारे घरी आलोत आपण. गाडी पार्क करून ताईकडे चाललेलो आहेत मोठ्या बहिणीकडे. तर आपल्या स्वागतासाठी मावताई दारातच उभा होती. तर मी पण घरी आलो, खूप दमलेलो होतो. तुम्हाला आज ताईचं डेकोरेशन दाखवतो पूर्ण गणपतीचं व महालक्ष्मी बसवलेलं. तर बघा डेकोरेशन अशा प्रकारे होतं. Thank you.